येत्या 27 मार्च रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेवरील 5 जागांच्या पोटनिवडणुकीकरिता 6 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. 20 मार्च रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एक नामांकन मागे घेण्यात आल्याने विधान परिषदेच्या 5ही उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने विदर्भातील नेते संजय खोडके यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड करून सदस्य म्हणून प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. शेतकरी पुत्र ते कृषी खात्यात नोकरी व नंतर विधिमंडळ मंत्रालय पर्यंतचा प्रवास आता आमदार झाल्याबद्दल संजय खोडके यांच्या रूपाने अमरावतीला राज्य विधिमंडळात आणखीन एक प्रतिनिधित्व मिळाले असल्याने अमरावतीमधील सर्व सहकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, मुंबई.